वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा. त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. हा अभंग बहुतेकांच्या पाठातला आणि बहुशा जसे काही काही सण जे ठराविक असतात तशा प्रसंगोपात हा अभंग घेतला जातो. उत्सवाचा शेवट म्हटला की हा अभंग घेतला जातो आणि हा अभंग बहुतेकांच्या पाठातला आहे. निदान पहिलं चरण तरी पाठातलं आहे. अभंग जरी पाठ नसला तर पहिलं चरण पाठातलं आहे. ह्याची दान देवा देवा की लोकांना वाटते आटोपलं रे, आता भजन तर आटोपलं, आता खिरापत राहिली, प्रसाद राहिला. पण या अभंगाला काय स्थान आहे, हा शेवटी का म्हटला जातो हे बहुतेक लोकांना माहीत नसावं म्हणून मी सांगतो. म्हटलं जातो तुम्हालाही माहिती आहे. भजन झालं की हे चिदान देगा देवा, मग ते वारकऱ्याचं कीर्तन असो का हरदासाचं कीर्तन असो, म्हणतात की मी हवं. पण या अभंगाला काय स्थान आहे हे सांगता येणार नाही आपल्याला. या अभंगाचं स्थान असं आहे, भजन केल्यानंतर शेवटी मग सेवा केल्यानंतर ज्याला सेवात मेवा आणि चाकरीत भाकरी, चाकरी केली तर भाकरी मिळेल, सेवा केल्या तर मेवा मिळेल. म्हणून आपलं भजन झाल्यानंतर आपण देवाना मागणं मागायचं, एवढ्या करता हा अभंग आहे. म्हणून मी सांगून राहिलो या अभंगाला काय स्थान आहे. उगच बुरमुंडा होईल बया, बुरमुंडा होईल देव मा ऐकून म्हणते त्याला काही किंमत नाही. सांगायचं काय मग किंमत केव्हा, यांना काय हट्टी म्हणेल, मागतात ते आपण देतो असं नाही. पण सेवा केल्यानंतर मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. आम्ही फुकट मागत नाही, आम्ही सेवा केली तसं आपण तास 2 तास भजन केलं म्हणजे देवाला मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. एवढ्या करता या अभंगाचं स्थान आहे. म्हणून सांगतो सेवा नाही मागतो त्याला काय किंमत आहे. न करिता सेवा मागतो मुचारा, न करिता सेवा मागतो मुचारा, दया भजी थोडा काय म्हणावे. हो, न करिता सेवा मागतो मुशारा. आला खाओ, शेवटी आला फलदरच्या, भजन झालं, सगळं झालं. वा, आम्ही आलो नाही काय तुमच्या गावात, हजरी नाही दिली का. अरे हजरी दिल्ली तर गावात आला म्हणजे झाली काय ती हजरी. काही भजन गिजन केलं 2 तास पर्यंत. सेवा करत नाही, मुशारा मागतो. काय करा हो, आम्ही आलो तो राजे हो, वेळ संपून गेली. नाही तर तुमच्या गावामध्ये आम्ही तमाशा करणार होतो, कोणता एखादा कार्यक्रम. मग तमाशा केला नाही त्याला आपण त्याला तो मुशारा मागतो. द्या तुमच्या गावातला देव काय आपण त्याला. त्याची सेवा केलीच नाही
न करिता सेवा मागतो मुचारा तया खजित खोरा काय म्हणावे. सेवा केली नाही मागतो त्याला किंमत नाही. चाकरी वाचून काय अनुचित व्यसन अनुचित व्यसन अनुचित व्यसन चाकरी वाचून द्या आम्हाला महिना. अरे पण तू कामावर आला काय तू महिनाभर? तसं काही नाही. मग तुला कायचे जेवढे पैसे रे? तसे जे भजन पूजन करणारे आहेत त्यांचा देवाजवळ मागण्याचा हक्क पोहोचतो असं या अभंगाचं स्थान आहे. म्हणून हा अभंग शेवटी म्हटला जातो हे चिदान देगा देवा. हा विठ्ठला विठ्ठला हो. आणखीन एक प्रश्न निर्माण होतो. साधू संत काही देवाच्या पुढे मागत नाही का? जो मागणारा भक्त असतो त्याला झोंबाड्या भक्त म्हणतात. आपुलाल्या हिताचे निलोभे ज्ञानोबा म्हणतात मज आवडे तोही भक्त झोंबे. त्याची आवड म्हणून तो झोंबतो मला. पण मी कोणावरही प्रेम करतो का? नाही. परी नीती करी वालभे ऐसा ज्ञानिया एकू. वालभे म्हणजे प्रेम. मी जे प्रेम करतो ते कोणत्याही भक्तावर करतो काय? मागणारा आहे जो कंटाळून सोडतो त्याला भगवान देत नाही पा. हे झोंबे भक्त म्हटलेलं आहे. देवाला आवडणारा कोणता भक्त जो मागत नाही तो. काही न मागे कोणाचे तोची आवडे देवाची. जो मागतच नाही अशा भक्ताकडे देव पाहत असतो. न्याय असा आहे पा मोठं सुंदर प्रमाण आहे बा. जो भक्त मागतो त्याच्याकडे देव ढुंकून पाहत नाही. जो मागत नाही त्याने म्हणतो मागणारा. जो एखादा मनुष्य व्यवहारातलं उदाहरण सांगतो तुम्हाला. आम्हाला 5,000 रुपये पाहिजे मागवतो. क्षमा मागतो बरं का. तुम्ही दिसताहून एखाद्याला दृष्टांत सांगतो बरं का. कोणी क्षम मनुष्य आम्हाला 5,000 रुपये पाहिजे. मारुता विचार करते की या बुवाचं घ्या काय. मागे एकदा दिले तर त्यानं 2-4 वर्षे पैसे दिले नाही. आता पुन्हा मागायला तोंड वाचा आला की हा कोण्या गावचा बुवा व्हायचं म्हणून काय केलं. कोणी मनुष्य हे काय घेणं नागपूर कोणी म्हणतं घ्या. ज्याच्याकडे आपण मागितलं एकदा दिले असताना पैसा देत नाही तो आपल्याला पैसा पुन्हा देईल काय? साहेबराव तुम्हाला विचारतो. पण असा मनुष्य आहे कधीही म्हटलं तरी पैसा तयार आहे. हे तुमचे मागचे पैसे मुदतीच्या अगोदर घ्या. तसं काही नाही. राहू द्या ना. राहू द्या. काही तुमच्या पाठीमागे बेगा लावला आणि मागले राहू द्या तुमच्याकडे. आणखीन लागले ते घेऊन द्या तुम्ही. लोकांच्या पेक्षा 2 पैसे कमी द्यायचे आता आम्हाला. कोणाची म्हणते काय अग्रस्त नाही. कधी गेलं तरी पैसा तयार आहे. त्याने म्हणते राहू द्या ना. काही हरकत ते राहू दे तुमच्याकडे. कमी द्यायचे आज आम्हाला. आणि मी गेलो तो ते अपोआचं काय घ्या.
काका खाली आहे ह्याच्या मागचेच पैसे दिले नाही आणि पुन्हा मागे जायला लेखाचा तोंडवाशा मग त्याला द्यायचं तर नाही आणि त्याला चोपडलं तर पाहिजे राग तर आला नाही पाहिजे मग काय म्हणते तो कोणी क्षण मनुष्य दिले असते हो तुम्हाला द्यायचे नसते त्याला दिले असते हो तुम्हाला तर काय सांगावं राजे हो आताच दिले ते आमच्या माणसाने या बालपंडील दिले आताच दिले राजे तुम्हाला दिले असते काही पैसे त्याच्या मनात द्यायचं नसते काहीतरी सांगतो तो लक्षात आलं काय दृष्टांत साधा दृष्टांत मला काय येत नाही पण हे राहिलं म्हणजे थोडस पुरते काही काय अरे कस गाडी होय का ये ना इकडून तिकडे चालली करू काय तसा देव जो भक्त देवाला मागतो त्याच्याकडे परमात्मा ढुंकून पाहत नाही आणि जो मागत नाही त्याला म्हणतो घ्या त्याच्या मागे लागतो न मागे त्याची देऊ धावे 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 माग त्याची व्हावे अति कृपण माग त्याची व्हावे अति कृपण नित्यमुक्त आणि बांधला गळा नित्यमुक्त आणि बांधला गळा सुंदर प्रमाण आहे पाणी उभं राहायचं 18 कडव्याची ही गौरव आहे त्याच्यातलं प्रमाण आहे पा न मागे त्याची देऊची धावे जो मागत नाही त्याच्या मागे लागतो माग माग त्याची व्हावे अतिकृप जो मागतो भक्त त्याच्याशी कृपणपणा करतो का नाही हो दिल्लेश्वराजी हो आताच दिले आमच्या ग्रस्ताने हो नाही तुम्ही नसते तरी पाठवून दिल्लेश्वराजी हो काही याचं कारण नव्हतं ह्याच्या मनात द्यायचं नसते आता करावं काय त्याला काहीतरी सांगायचं त्याला मिळू असं आहे देवाचं न मागे त्याची देऊची धावे माग त्याची व्हावे अति कृपण जो मागत नाही त्याच्या तोंडाकडे परमात्मा पाहतोय आणि मागितलं पाहिजे म्हणून मागण्याची आस पाय मुका मागण्याची आस पाय मुका मागण्याची वाट पाय मुका
चिंतिला रोकडे ताजलीला राहे जो मागत नाही त्याच्या तोंडाकडे परमात्मा पाहतो याने काहीतरी मागाव. भक्त मागत असतील नाही तुका म्हणे जीवा तुका म्हणे जीवा भाव जीवा परी तुका म्हणे नाही. जो मागणारा असतो ना जो भक्त मागतो त्याला भक्त म्हणत नाही. भगवान प्रसन्न झाले आणि माफ प्रल्हादा तुला काय पाहिजे ते. प्रल्हाद भद्र भद्रंते तीर्थो अंते सुरोत्तम. पुढे परम ऋणीश्वरी मत काम पुरोस्म्यहम नृणाम. माग बाबा मी सर्वांचा काम पूर्ण करणारा असा भगवान आहे. सर्वांची इच्छा पूर्ण करतो, सर्वांचे मनोरथ पूर्ण करतो. माग. मग प्रल्हादाने मागितलं असेल. प्रल्हाद म्हणतो जो मागणारा भक्त आहे तो त्याला काय म्हणायचं वाण्यासारखा तुला. सांगू काय दृष्टांत. काय आमच्या गावचा वाणीराजा उदार आहे. केव्हाही गेलं तरी माल देतो. ज्या रात्री जरी गेलं तरी माल देतो. काही घेतो काय तो घेत नाही तर काय तर
म्हणजे एका हातानं पैसे घेते, एका हातानं माल देते. त्याने काय म्हणायचं, वाण्यासारखा धंदा होतो. यशातीत त्याला हा जो धंदा आहे हा चांगला नाही. तसे काही जे भक्त आहेत ते देवाला मागत नाही. तुम्ही आम्ही भगवान प्रसन्नच होत नाही. आणि जर झाला तर काय मागतो, जे आठवत नाही ते. अस्माकं सकल कुटुंबानां द्विपद चतुष्पद सहिताना क्षेम आयु आरोग्य ऐश्वर्यमतावी हे सगळं मागतो. आयुष्य दे, आरोग्य दे, देवा सगळे दे. जे आठवत नाही ते मागत नाही, मागतच राहतो मागही सारखा. चोपडा पैसा ठेवायचा, गुळाचा खड्या ठेवायचा, देवाच्या पुढे चालना मागायला. देवा चोपड्या गुळाच्या खड्यात तुला एवढे भेटते रे. लग्न नसलं तर लग्न होऊ दे, पोरग नसलं तर पोरग दे, देवा धन दे, आयुष्य दे, आरोग्य दे, सगळं देश दे. चोपड्याला चालला गुळाचा खडा ठेवते, त्याच्यात चोपडा पैसा ठेवते. जो चालत नाही तो पेटी, धर्मपेटी. असे लोक आहेत आपल्या गावातले नाही बरं, पण लोकांची रीत वाचते. देवाच्या पुढे ठेवावं पण घेऊ नये, देवाच्या जवळचं घेऊ नये. आणि चांगली वस्तू देवाला अर्पण करावी, चांगली. पण आपल्या इकडची पद्धत वेगळी आहे. तिकडे मुंबई पुण्याच्या भागाला देवाला जायचं असलं तर तांदूळ तरी निदान काहीतरी घेऊन जातात. आपल्या इकडचे जर लोक गेले ते इकडे तिकडे पाहायचे देवळात पुढे आहे काय, कोणी ठेवला रुपया की खिशात घातलं की चालत सहा होईल. असे तुम्ही द्यावं आणि मागूच नाही, तो देणारच आहे. तो आपली सेवा झाल्यानंतर असं असताना मागायचं नाही. आमच्या या कुळामध्ये मागण्याची रीत नाही, मागतात काम. काही मागणे काही मागणे आमच्या वाढवडिलांनी काही मागितलं नाही, त्यांच्याच वंशातले आम्ही आहोत. देवा आम्ही काही मागणार नाही तुझ्याजवळ. मागणार नाही म्हणताना मागतात का हो? पुन्हा शंका निर्माण होते. मागायचं नाही म्हणायचं एकीकडे, काय लाखा पंचोतरी काय? साधू संत म्हणतात आम्ही मागणार नाही, मग मागतात का? तर प्रपंचातल्या गोष्टी मागत नाही साधू संत, हे लक्षात ठेवा. काय मागावं? भगवंताच्या दरबारात गेल्यानंतर, संतांच्या दरबारात गेल्यानंतर काय मागावं हे साधू संत सांगतात. काय मागितलं पाहिजे म्हणून? त्या प्रपंचातल्या गोष्टी देवाच्या पुढे मागायचं नसतात. आणि काही नाही मागणे, आणि काही नाही मागणे. संपत्ती राज्य तार घने, सुख संपत्ती घने.
आणि काही नाही मागणे सुख संपत्ती राज्य साखरे न पडे तुझने तुझे भक्ती माय बाबा त्या प्रपंचातल्या गोष्टी मागू नये. साधू संतांनी त्याचा निषेध केलेला आहे. जे लिहिलेलं असेल आपल्या प्रारब्धामध्ये किंवा सत्रीने जे लिहिलेलं असेल पाचवीच्या दिवशी कसं ठरलेलं आहे. राई बडे ना तीन घटक आहेत. हा जब विधाता ने लिख चुका 7 चटी का अंक राई देना तीन बडे घर जीवन संग. जसं जसं लिहिलेलं आहे तसं तसं होणार आहे. ते चुकत नाही. मागच्या जन्मात जसं आपण केलं असेल किंवा अनेक जन्मामध्ये ते आपल्याला भोगावं लागते. चुकत नाही. म्हणून साधू संत ते मागत नाही. मग ते दुसरीकडे मिळत नाही. जी गोष्ट देवाच्या जवळ आहे ती मिळाल्या वाचून मनुष्याचं कल्याण होत नाही. अशा ज्या काही गोष्टी आहेत ते साधू संत देवाच्या पुढे मागतात. देवायत्तम देवतेयम यत्श्रेष्ठम यन्न सन्निधौ देव तो वर्णी तत्नलरे विना व्यर्थ नैवच. देवा वाचून जी गोष्ट दुसरीकडे मिळू शकत नाही त्या विना कल्याण होत नाही जीवाचं. अशी गोष्ट साधू संत देवाच्या पुढे मागतात की देवा काय मागतात. देवाचा स्वभाव जसा मी सांगत असतो आईचा स्वभाव. मुलगा रडायला लागला म्हणजे काही ना काहीतरी त्याच्या पुढे देऊन तो गप्प बसावा तसा देवाचा स्वभाव असतो. एखादा हट्टी असतो भक्त काही त्याला देतो झाला. एखादा असला लग्न देवांचं झालं पाहिजे घे बाबा खेळत बसती त्याची. मुलगा पाहिजे घे मुलगा घे. एखादा भक्त असतो तसा मुलगा एखादा लाडू दिला रडत असला तर लाडू फेकून देतो. जिलेबी दिली तर जिलेबी फेकून देते. खडी साखर दिली तर खडी साखर फेकून देते. बदामाच्या वड्या असल्या तर ते फेकून देते. आई रागावते. मुर्दा जाऊ काय पाहिजे काय घालू तुला मध्यावर. आई म्हणते मोठ काय म्हणते म्हणजे तू घे. अरे का तुला घेतलं मी आता स्वयंपाक कोण करू तू हा. याच लागते करता काय याच लागते त्या मुलाला काम करते. कसा एखादा भक्त लग्न होत नसलं लग्न झालं बसला पाहिजे आपलं तिच्याशी पोरग नाही पोरग बस हे पोरग दे. वारी नाही भजन नाही काही नाही काही नाही. एखादा भक्त असतो ना म्हणे नाही पाहिजे. काय पाहिजे बुवा तुम्हाला. हे नाही पाहिजे ते नाही पाहिजे काय पाहिजे
महाराज म्हणतात, तुकोबाऱ्या म्हणतात, आम्ही म्हणू ते दिलं पाहिजे. चिदान दिगा देवा, चिदान देवा, देवा. जसे एके ठिकाणी म्हणतात, देवा आमची इच्छा नाही, पण तू म्हण, तू सारखा टुंग लावतोस माग माग म्हणून. आमची इच्छा नाही, पण तू म्हणतो म्हणून आम्ही म्हटलं ते दिलं पाहिजे. म्हणती काही मागा पांडुरंगा, देवा पांडुरंगा, देवा पांडुरंगा. म्हणून मग आम्ही म्हणतो ते दिलं पाहिजे. हे देगा पांडुरंगा, म्हणती काही मागा, हे देगा पांडुरंगा. देवा आम्हाला हेच दे. त्याच या अभंगामधून तुकोबाराय सकारात्मक सांगतात. आम्ही म्हणतो ते दे.
समजून जाते उद्या काही बुवा येत नाही. आता काय करतो त्यांनी बाहेर दे एखादा रस्ता लावून लक्षात आलं काय हे दार देगा देवा देवा आम्हाला हे दान दे. दान मागता देवाच्या पुढे भगवंतानी माग म्हटलं जावं देवा आम्हाला दान दे. काय देऊ तुझा विसरून व्हावा. या अभंगामध्ये क्षेमा संबंधीची मागणी आहे. क्षेमा संबंधीची मागणी मागतात गोबाळा. क्षेम कशाला म्हणतात तर क्षेमाच्या अगोदर ज्याला म्हणतात योग. योग म्हणजे जी गोष्ट प्राप्त होत नाही ती प्राप्त झाली म्हणजे तिला म्हणायचा योग. अप्राप्तस्य प्राप्त अप्राप्तस्य प्राप्ती योग. जी गोष्ट प्राप्त होत नाही ती प्राप्त झाली म्हणजे तिला म्हणायचा योग. आणि क्षेम कशाला म्हणतात प्राप्तस्य परिपालन. क्षेम वस्तू प्राप्त झाली पण तिचा क्षेम होणं हे कठीण आहे. म्हणून क्षेमा संबंधीची मागणी तुकोबारा या अभंगामध्ये करतात. योग सोपा आहे वास्तविक आहे कठीण. त्याही पेक्षा क्षेम करणं फार कठीण आहे. तर पहा हाच भावाचं हाच बोलाल. इतकं मला थोडक्यामध्ये वेळ थोडा राहिलेला आहे. पुन्हा दुसरं कीर्तन त्या मंदिरामध्ये आमचे 12 पात्रे गुरुजी झापेवाड्याचे नाही 12 पात्रेच घे त्यांचं कीर्तन आहे. पण जागा कमी आहे देवळामध्ये. तेव्हा पाहून या नाही तर बाहेर बसा. पण हे कीर्तन झाल्यावर तिथलं कीर्तन आहे देवळातलं. दुसरं पुन्हा उद्याच्या त्या कालाच्या काही सूचना काही अपुरे कामं राहिले असतील त्याबद्दल थोड्याशा सूचना आणि सर्वांनी या कार्याकरता हातभार लावावा. कुठं कार्य आहे आपण एखाद्याला बोलायला लागलो काही कमी जास्त झालं म्हणजे तेवढंच लक्ष लावून त्याच्यावर दूषण ठेवल्या जातं. तेव्हा मी सर्व लोकांना विनंती करतो की कडे हो असं करू नका. हे चाललं पाहिजे. त्या लोकांचं म्हणणं काय अरे बुवा आहे तो पण घे रे पाहून रे मग पाहू आपण
असं नका म्हणू. मी गेल्यानंतरही हे चाललं पाहिजे. एवढे असतानाही जर सहवास झाला तुमचा आणि जर तीच वृत्ती असली, जर बदलत नसली, तर मग मला असं वाटते आता मी काय म्हणू तुमच्या पुढे. असा परिणाम होतो बोलण्याचा एखाद्या व्यक्तीचा. याची काय संगती लावता तुम्ही रामराव बुवा? निमिषार्थ संगती. वैकुंठी कल्पांत एक निमिष. पण अर्थात संतांना जे भांडवल लागते, वागण्याची जी पद्धत, आचरण तर असेल तर त्या बोलण्याचा परिणाम होतो. एखादा विद्वान जरी असला, खूप शिकलेला असला काशीला, काही त्याचा बोलण्याचा परिणाम होत नाही. एक मिनिटात दृष्टांत सांगतो बा. एकनाथ महाराजांचे चिरंजीव हरिपंडित, एवढं तरी माहिती आहे की तुम्हाला. त्यावेळेला संस्कृताला मोठी मान्यता असायची. मराठीमध्ये वाङ्मय करणं गौण समजत असत. आणि एकनाथ महाराजांनी एकादश स्कंदावर टीका लिहिलेली आहे आणि हे मराठीमध्ये आणखी सांगतात. म्हणून त्यांनी थोडस त्यांचा धिक्कार केला म्हणा वडिलाचा. एकनाथ महाराज हरिपंडित आहे आणि रागाणी बापाच्या रागाणी एकट्याच मुलाचे हरिपंडित एकनाथ महाराजांना काशीला निघून गेले. एक 2 मिनिटात दृष्टांत सांगतो बा. काशीला निघून गेले हरिपंडित आणि तिथे ते सांगायला लागले, बापच काही जरी असलं तरी जसं आईचं अंतकरण तसं बापाचं अंतकरण असते पहा. गेले समजावण्याकरता. अरे बाबा चाल म्हणले, एका अटीवर येतो. काय? तुम्हाला सांगू देणार नाही. मी दररोज पुराण सांगत माझ्या हातने शिवाय कुठे जेवायला जायचं नाही. काय त्यांनी म्हटलं ते आलेत गावामध्ये. चाललं सुरू पुराण. 2 बाया 2 माणसं, 2 बाया 2 माणसं विधवा. हरिपंडित काशीला शिकलेला तो काही कमी आहे काय? आता काशीला संस्कृत शिकलेला, पण 2-3 बाया 2-3 माणसं पुढे गाडे. कोणाला समजते संस्कृत? म्हणजे तुम्हीच सांगत आता. जो एकनाथ महाराजांना सुरू केलं पुराण, गजगज लोक यायचे. येत जा दररोज वगैरे साखर तुम्हाला मोठी राहते. दररोज येत जा. कोण नाही येणार? वगैरे साखर जर दिली तुम्ही या करून तुम्हाला मालपाटी तुम्ही येत वगैरे साखर कोणी येत नाही. तुम्ही येता नागपूरचे. जो गर्दी व्हायची म्हणता पुराणाले सांगावा विद्वान असून हे अरे बोलण्याचा परिणाम झाल्या. माणसं हो किती जरी शिकलेला असला, लावलं संस्कृत, कोणाला समजते संस्कृत? याचा असा विग्रह आहे, ते इतके जे होत आहे, याचा असा असा अर्थ आहे, तसा तसा आहे. भाऊ तू गुंडाळून ठेव जरा. तुकाराम महाराजांची गोष्ट सांग एखादी. लक्षात आलं? हे पाहे काशीला होते. हे आमचे शास्त्री खैरगावचे प्रभाकर शास्त्री नाही का? काशीला होता दिंडू. हो दिल्ली. हरिद्वारला. मी कुठं होतो? आळंद दिले. विचार त्याच्यात. तेव्हा
ते जरी शब्द असले, ते जरी कीर्तन असलं तरी त्याचा परिणाम होतो. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, पाय गावातल्या लोकांना असे काही म्हणतात, एखाद्या वेळेला तोंडावरी म्हणतो, अरे तुला घे ते पाहून मग पाहिजा, असं नका करू. मग हात का तुमचा सगळा एवढा मोठा उत्सव झाला हो शकता आणि भाव आता कसं, असं नका करू. चाललं पाहिजे, पुढे चाललं पाहिजे. आज आम्ही जरी नाही तरी संस्था चालू आहे. जोग महाराज गेले, स्वामी गेले, मामासाहेब गेले, लक्ष्मण बुवा गेले, भाऊसाहेब गेले, रामचंद्र बुवा गेले, चालूच आहे. संस्था बंद नाही झाली. मग माझ्या या सांगण्याचा जर असाच परिणाम झाला, पाहून आहे बुवा गेला म्हणजे पाहू तर खरी काय गंमत होते यायची, तर अशी गंमत पाहू नका, असं तुम्हाला हात जोडून विनंती आहे. हे चाललं पाहिजे. नाही तर पहिले तुम्ही विचार करायला पाहिजे, तर वाढूच नव्हतं द्यायला पाहिजे. आता वाढवलं काय का तुम्हीच वाढवलं. जर तुम्ही आता असे करायला लागले, असं करू नका. आम्हाला माहिती आहे, ज्याला एकीकरण म्हणतात, या काय गोष्टी सांगू तुम्हाला. पहा, या थोर लोकांच्या एक एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. एकदाचा असा प्रसंग आहे, भाऊसाहेबांचे कीर्तन होतं वाढून याला नारायण पाटील, बुवांचं कीर्तन होतं दुसऱ्या गावी, म्हणजे अमृता माझ्या बरोबरचा रामचंद्र वाढून. भाऊसाहेबांचं म्हणजे स्वर कमी होता. आम्हाला माहिती की तसं तसं आम्ही चढवत नाही, तुम्हाला कल्पना आहे भाऊसाहेब. एकदा त्यांचा स्वर लागला म्हणजे मग प्रश्न होईल नाही का रामराव. भाऊसाहेबांचं असं होत म्हणजे भाऊसाहेब बुवा म्हणते माझ्या बरोबर चाल कीर्तन आले. माझं काय वाटते काय आता पण तू काय माझ्या बरोबर राहतो काय बरोबर राहायचं, तू असला म्हणजे माझं कीर्तन होते काय, त्याचं होतच नाही काय. काय करू आता, काय ते उत्तर त्या भाऊसाहेब बुवाला सांगितलं. बुवा भाऊसाहेब म्हणतात की माझं कीर्तन तुम्ही मी इथंच राहतो. अशा गाड्या चालल्या. एक विचार सांगतो, ज्याला हे म्हणताना किती 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 पेस पहा, काय सांगायचं. त्यांच्या सहवासाचा कितीतरी प्रसंग सांगण्यासारखे भाऊसाहेबांचे. जर तुम्ही याचा विचार जर केला तर एका एका शब्दामध्ये जादू भरलेली आहे साधू संतांच्या. जर तुम्ही एवढं ऐकूनही जर मनातले कलुष भावना, द्वेष जर हे जात नसले, तर मला असं वाटते की हे केव्हा वाढलं, पण वाढलं काय उपयोग त्याला. म्हणून एवढ्या करता मी सांगतो, कळकळीने सांगतो. इतपर भगवंताच्या मनात असलं तर मी काय करू त्याला. विठाल विठाल हो, असं पुष्कळ गोष्टी सांगण्यासारख्या. किंवा या अभंगामध्ये सेवा संबंधीची मागणी आहे. योग कठीण आहे, तर योगापेक्षाही क्षेम फार कठीण आहे. क्षेम होणं, पैसा मिळणं कठीण आहे, पण पैसा मिळाल्यानंतर रक्षण होणं त्याहीपेक्षा याला क्षेम म्हणतात. एवढं वाढलं हे आता रक्षण झालं पाहिजे. माळ घातली टिकल्या गेली पाहिजे, वारी सुरू झाली टिकल्या गेली पाहिजे, तर महत्व आहे. योगही कठीणच आहे होणं, पण त्याही पेक्षा क्षेम होणं. पंचदशीमध्ये श्लोक आहे असा, मला ते विठ्ठलवाणी घेतला तर अर्थाना अर्जने क्लेशा तथैव परिपालनम आहे दुःखम वे दुःखम दिगर्तान क्लेशकारिणा. म्हणून कठीण आहे ते, तेव्हा हे चालावं. म्हणून एवढ्या करता मी सांगितलं तिकडे हो
उद्याचाही प्रसंग आहे, सर्वांनी हातभार लावा. करतातच ते, मी तर काहीच करीत नाही, काही म्हणजे काहीच करीत नाही, पण तरी गावातला उत्सव आहे तर मला त्रास होतो. माझं मलाच माहिती, 3 वाजल्यापासून ह्या गोष्टी सांगायच्या का तेव्हा होते 3 वाजल्यापासून सारखे देवळाशिवाय दुसरी जागा उतरण्याकरता पाहुण्याला नाही. तुम्हाला माहितीये, असं असतानाही चालते, यंत्रासारखे काम चालतात. 6 वाजण्याच्या आत सगळ्या लोकांचे स्नान होतात, काकड्याला सुरुवात होते, लांबून लांबून लोक येतात. 1 दिवस का होईना, 2 दिवस का होईना, हे चाललं आहे. तुमचं चालावं तेवढाच उद्देश आहे, दुसरं काही उद्देश नाही. तुमच्या पुढे काही मागत नाही. म्हणून उद्या तुम्हीच करणारा काही सूचना द्यायच्या असल्या तर ते जा. शेवटी थोडा वेळ राहिलेला आहे, तेव्हा तेवढ्या वेळात जेवढं मला याच्यातलं सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो. किती कठीण आहे क्षय होणं, तरी निधान जोडावया. भाग्य घडे गा धनंजया, जोडले भोगावया विपाय हो. काही क्षीर आत्महत्या होऊन जातो बा. क्षीर सागरा एवढे अविरजी दुधाचे भांडे, सुरा असुरा केवढे मतिता झाले. ते अमृतही डोळा देखील सांगा की ते मरणाची लागी झाले. गोगोलीन जोडले ऐशिया गा. 9 स्वर्गाधिपती झाला, परी राठी माझी भांबावला. भुजंग तो पावला निरती काय. 9शाला राज्य मिळालं, पण काय करता, राज्य मिळून त्याला असं वाटलं त्या 9शाला अरे राज्य मिळालं आपल्याला, पण ती इंद्राची इंद्राणी नाही मिळाली. निरोप पाठवला, तिने सांगितलं ठीक आहे, माझी इच्छा आहे, पण जो कोणी आजपर्यंत कोणत्या वाहनावर बसला नसेल अशा वाहनामध्ये बसून घ्या. ते म्हणतात ना, उठावे नवरा म्हणतो काय, पुढे काय म्हणते, उडलेले काय म्हणते, अशी अशी नाही म्हणणे. उठावे नवरा उडलेली भाषी. याने वाटलं की अरे राज्य मिळालं, पण त्याची इंद्राणी मिळाली. मग काही विचार करायला पाहिजे त्या 9शाने काय करतात. त्याला वाटलं की अरे हे सगळे लोक बेटे वाहनाला झुंपले, पण हे साधू नाही झुंपले, ऋषी झुंपले. उठावे झाला, चला जल्दी चला. संस्कृत मध्ये सर्पा सर्पा, सर्पा सर्पा म्हणजे सर्प नाही, सर्पा सर्पा म्हणजे जलद चाला, जलद चाला. आणि मारायला सुरुवात केली. त्या ऋषीने सांगितलं जे आम्हाला सर्पा सर्पा म्हणतो तर तू सर्प होशील. 9 झाला सर्प दिसा. एवढं मोठं पद प्राप्त झालं. भाऊसाहेब एक दृष्टांत सांगतो ते तुम्हाला. राजाची राणी, राणी होणं म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे काय. राणी पण मिळालं तिला, पण तिने काय केलं, तिचं प्रेम होतं दुसऱ्यावर. दुसऱ्यावर तिचं प्रेम असल्यामुळे राजाला विष देऊन मारलं. ज्या परपुरुषाकडे जायचं तो साप चावून मेला. मग आता राज्यात कसं जाता येईल. नवरा मारी म्हणणार नाही काय. नवऱ्याला मारलं, त्याच्यापासून झालेला जो मुलगा 4-5 वर्षाचा काय असेल त्याप्रमाणे. मग हिला गावामध्ये येण्याची काय लाजच वाटली म्हणायची.
कुठेतरी गेली एखाद्या शहरामध्ये, नागपूर सारख्या, आणि वेश्येचा धंदा पत्करला तिने. आता राजाचीच राणी ती सकुमार सुंदर पाहण्याकरता वेश्येचा धंदा पत्करला. हत्वा नृपम पतिमवाप्य भुजंग दौष्त्रम देशांतरे विधिवशात गणिकात्मी जाता. वेश्येचा धंदा पत्करला. हा 5 वर्षाचा मुलगा मोठा झाला, 20-22 वर्षाचा, नागपूर सारख्या शहरामध्ये गेला आणि विचारलं रिक्षेवाल्याला म्हणा, टॅक्सीवाल्याला म्हणा, खरे या नागपुरात चांगली वेश्या कोणती सुंदर आहे रे? इथं संबंध घडला. मग विचारणा झाली, तू कुठली, पुण्या गावची, नाव काय? तिने विचारलं. याने सांगितलं अमक्या राजाचा मुलगा. अरे बापरे, मुलाशी संबंध घडला. ठरवलं दोघांनी, ही आपली आई आहे, हा मुलगा आहे. गावाच्या बाहेर चिता रचायची, दोघांनी त्याच्यामध्ये प्राण द्यायचा. गेले तिथे, चिता रचली, पेटून दिली, दोघांनी उड्या घातल्या. मुलगा जळून खाक झाला आणि आईला अग्नीने बाहेर फेकून दिली. उघड भात झाली. तिथे गुराख्याचे मुलं आले आणि त्या गुराख्याच्या मुलाला वाटलं की अरे कोणीतरी बाई चांगल्या घराचे दिसते. नेलं, शुश्रूषा केली. 5-6 महिन्याने तिची सगळी जी जखम होती ती बरी झाली. मग गवळ्याच्या घरी धंदा कोणता? गवळ्याच्या घरी धंदा दही घ्या, दही हो, ताक घ्या हो, ताक हो. चालली ताक विकण्याकरता ही कोण? राजाची राणी. रस्त्यामध्ये ठोकर लागली, दह्याचा दुधाचा म्हणा काय असेल त्याप्रमाणे तो घडा फुटला. रडत बसली. तिकडून आले संन्यासी महाराज. बाई काऊन रडतेस तू? काय झालं तुला? तुझा घडा फुटला असेल तर कितीतरी घडे मिळतील कुंभाराच्या घरी. या गोविंदा कुंभाराच्या घरी, त्या पांढुरण्याचा काही घड्याने कमी आहे, कितीतरी घडे मिळतील. तेवढ्या करता काय रडते? ती म्हणते नाही महाराज, तेवढ्या करता मी रडत नाही. या घड्याच्या पाठी मागे मोठा इतिहास आहे. हत्वा नृपम, राजाला मारलं, माझं प्रेम दुसरीकडे होतं. हत्वा नृपम पतिमवाप्य भुजंग दौष्त्रम देशांतरी विधिवशा गणिकात विजाता स्वकम संभोग समधिगम्य चितां प्रतिष्ठा. बरोबर. शोचा गोप गृहिणी प्रथमत्य तक्रम. गोप गृहिणी न्याय म्हणतात याला. सांगायचे काय? मोठेपणा मिळाला, राजाची राणी झाली, पण तिला राणीचं पद भोगता आलं नाही. त्याला काय म्हणतात? क्षेम म्हणतात. प्राप्तस्य परिपालन. क्षेम करता आला नाही म्हणून कठीण आहे. म्हणून तुकुवारा या अभंगामध्ये क्षेमा संबंधीची मागणी मागतात. आता तो क्षेम कोणचा? एकदा भजन करा, इथेच पूर्ण करतो. भगवान योग जर झालेला असला तर भगवान क्षेम करतो.
काय योग झाला? तुकोबारे म्हणता, देवा तुझा आठव झाला मला. आठव होणं कठीण आहे. देवाचं आठव होणं, देवाचं नाव येणं फार कठीण आहे, सोपी गोष्ट नाही. बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा. भगवंताचं नाव येणं कठीण आहे. आणि नाव आलं असताना, आलं नाव देवाचं, आता ते टिकलं पाहिजे. नाव आलं भगवंताचं कठीण आहे, याला म्हणायचा योग. आणि ते टिकलं पाहिजे. माळ घातली, घालणं कठीण आहे, पण घातली, योग झाला. पण क्षेम होणं त्याही पेक्षा कठीण आहे. टिकली पाहिजे, नाही तर माळ घालतात आणि खुटीला ठेवून द्यायची, दारू प्यायची, पुन्हा आपले पुन्हा घालायची. अशी लोक नसतील का आपल्या माळकऱ्या? नसतील म्हणता तुमच्या मत? अरे अमृत बुवा काय काय घालते अमृत बुवा, त्याला घालते नसतील घाले. असा म्हणे नाही काय तो दारूवाला, तो पिणारा सोडली त्यानं, असा म्हणे नाही काय तो? म्हणे नाही तो, असाच म्हणे. अरे काय घटला म्हणजे गमत होते, असा नाही म्हणे काय तो. त्याच्याकरता सांगतो कठीण आहे. क्षेम होणं कठीण आहे गडे हो, फार कठीण आहे. तेव्हा क्षेम झालं पाहिजे. आपल्याच्यात असे लोक मला नाहीत असं मला म्हणायचं नाही. सगळे काही सारखे नाही, ते मोठं माझे सारखे आहेत का? पण तरी पण साधूंनी जितकं कार्य केलं इतकं फायद्याने कार्य होऊ शकत नाही. कितीतरी तुम्हाला उदाहरणं सांगायचे पहा. अरे यांना माहिती आहे, आमचे डॉक्टर साहेबांना मिलिटरीमध्ये काम करणारा नाही डॉक्टर साहेब. तुम्ही सांगितलं हे चमत्कार तुमच्या कीर्तनात सांगितले काय काही? कठीण आहे इकडे येणं मिलिटरीतला मनुष्य. गावात चालला म्हणजे लोकांना दरवाजे लावून घ्यायचे पा, जसा हल्या व्हायची चालला गावात. बरोबर आहे का मी म्हणतो तर? अगदी बेलूर याची गोष्ट सांगतो बा, मोठा दाडा दुडा. पण त्याने दारू सोडल्यानंतर आता किती पुढे गेला हे तुम्हाला काय सांगू? नाही परिणाम होतो. पण आपल्या आचरणाचा, आपल्या वागण्याचा, आपण जर तसं वागलो, आपल्यामध्ये जर ती शक्ती असली तर ती शक्ती वाढीत येते. करून पहा. एका दिवसाची कामगिरी आहे, महिन्याची कामगिरी आहे नाही, आयुष्याच्या आयुष्य. आणि देवाच्या मनात असलं तर हे कार्य होते. आता किती सांगू तुम्हाला. त्या दिवसच्या मनात ते कीर्तनात मी सांगितलं एकादशीचं कार्य संपलं. माधवबा आपले, आपण ज्यांच्या विषयी त्या दिवशी शोक सभा घेतली, माधवबा आमच्या याच्यामध्ये आमचे गुरुबंधू फार सर्व दृष्टीने. पण काय करता, भगवंताच्या मनात नव्हतं, संपला होता. काय म्हणा तुम्हीच संगती लावा, संपलं. तर विद्वत्तेवरही अवलंबून नाही. सेवा, वागणूक, आचरण याला फार किंमत, सांगण्याला किंमत नाही गड. तुका म्हणे बोलू निघाल, थोडं बोलावं.
बोलण्याला किंमत नाही, आचरणाला किंमत आहे. तुका म्हणे बोलून जावी. कसं आहे प्रमाण दादा? तुका म्हणे करून जावी, बोलून नाही. बोललं काही एखादा व्याख्याता असला तो गाडी कार करून दिली एवढ्या समाजाने, त्याला नाही किंमत. किंमत आहे आचरण. कठीण आहे देवा. अरे तुझा आठव झाला, मला हा टिकला पाहिजे. तुझा विसर न व्हावा ही क्षमा संबंधीची मागणी आहे. कोणता क्षम मागितला मग? पैशाबद्दलचा का? याच अभंगामध्ये आहे. नाही. मुलाबद्दलचा का? नाही. काही मान सत्ता वगैरे नाही. न लगे मुक्ती धनसंपदा कायदे हे टिकण्याकरता संताची संगती. संताची संगती पाहिजे तेवढे संत. बाबा 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 1 2 3 4 कलीमध्ये संत फार नाही काय सांगावं. काही कमी आहे काय संताले? पंढरपूरला गेलं म्हणजे संताचाच मेळा आहे. कितीतरी संत पहा पंढरपूरला. हे कार्ड पाठवलं 15 पैशाचं की घे बापा संत. अरे संत रस्त्यावर लागला काय भल्या माणसा? कुठेही भेटते काय संत? बाजारात भेटते काय संत? जंगलात भेटते काय संत? जंगलात आसोली राहते. म्हणजे संन्यासी महाराज संतले का पुत्र तर आपल्या अंगाने कितीतरी लावते भगवं. म्हणजे भस्म लावलं. अरे भस्म लावल्यावर साधू होते काय? बहुत दूर आहे. मग हे संत नाहीत काय? हे संत होय, पण खऱ्या संताची भेट होत नाही तोपर्यंत ते संत आहे. जोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी. कुठपर्यंत वैराग्य माणसाचं चांगली दिसत नाही तोपर्यंत. चांगली दिसली की बस जाग्यावर बुवा. हो तो पण नाही. अरे जोरी तोरी सांगता संताच्या गोष्टी. असा संत असतो, खरा संत असतो. तुकाराम महाराज म्हणता माई भेट नाही तो कोणतं होऊ देतो. पण माई भेट झाली म्हणजे सांगतो ते कोणता संत आहे का? प्रमाण जोवरी तोवरी संताच्या गोष्टी जो तुकया सवे भेटी झाली नाही. खऱ्या संताची जोपर्यंत भेट होत नाही तोपर्यंत लेखा गाजर पारख्यात तू कोणाली संत म्हणशील जा. रस्त्यावर पडलाय संत. संत देवाला कळतो, संत संतांना कळतो, महात्मा महात्माला ओळखतो. म्हणजे हे की निराजा काय राजा काय संत आहे म्हणता. डॉक्टरची मोटार गेली परवाच्या दिवशी. क्षमा मागतो बर, क्षमा मागतो तुमची. हे मोठ्यांची शब्द आहे मी तुमच्या पुढे सांगतो. डॉक्टरची मोटार गेली त्या साधूकडे. लेखा डॉक्टरले काय समजते रे? या गावचे डॉक्टर म्हणजे की बुवा कुठचा काढणारे ना आमची काढते, तुमची नाही काढत. पण तुमच्याकडे येणारे जे आहेत ते कोण साधू येतात काय? डॉक्टर साहेब मुली तिने हागू लागली घे इंजेक्शन. साधू येते तुमच्याकडे डॉक्टरकडे. क्षमा मागतो. या गावात लय डॉक्टर आहे, सगळे डॉक्टर मला ओळखतात. लक्षात आलं काय? एवढ्या करता सांगतो. कोणी म्हणा लागता कसं आमचा शोभण्या शोभणे आमचं. इकडून गेलो तू शोभणेच की इकडून गेलो रोगीत आहे. तिकडून आलो म्हटलं ताकद रोगीत आहे. म्हटलं चाल गड्या. कोण होतं माझ्यावर मगाची म्हटलं चाल गड्या. सहज मला आठवलं रस्त्याने चाललो होतो गुरुजी. अरे म्हणजे डॉक्टरच्या इकडे जाणारे कोण रे? साधूला तिथे नाही.
कोण? रोगी. डॉक्टर साहेब माहिती काढायला ऐकूच नाही, घेतो तू. डॉक्टर साहेब मला किती हातून लागली, घेतो तू. साधू जाते त्याच्या इकडे क्षमा माग. वकील साहेबाची मोटार गेली होती राजेव. अरे वकिलाने काय समजत, वकिलाने काय समजते? वकिलाकडे कोण जाते? कोण जाते? सल्ला विचारण्याकरता साधू जाते काय वकिलाकडे? पती काय खून झालेलं आहे माझ्या, कसं सोडलं पाहिजे? एका वकिलाच्या समोर खरं बोललं पाहिजे. भास्कर पाटील, वकिलाच्या पुढे गुन्हा लपवता येत नाही, आणि डॉक्टर भेटला डॉक्टर तर रोग लपवता येत नाही. संतांच्या पुढे लपवतो म्हटलं लपले जाईल, पण देवाच्या पुढे काहीच लपत नाही. हे किनी राजे हो इंजिनियर आहेत, आणि त्या साधूकडे मोटारी घेऊन गेले. त्याचा इंजिनियरने काय समजते? इथला इंजिनियर असं तर क्षमा, आधी इच्छिले गोष्ट मी तिकडे सांगतो दिल्ली. इंजिनियरने काय समजते? खडी तर मग समजत किती पाहिजे त्या सिमेंट, कसं करायचे आपल्याला? साधू समजते? साधू कोणाला समजेल? साधूला समजतो. संत होऊन या संताची संत ओळखू शकतो. साधू ओळखू शकतो. महात्मा ओळखू शकतो, किंवा देवाला कळते. संत कोण आहे? संत ते कवण, बरेचसे दृष्टांत दिलेत पहा. प्रवासातून आला मनुष्य दमून गेला, हातपाय सगळे दुखायला लागले, घरी आला. बायकोला म्हणते का तेल गिल आहे काय? काही खोबऱ्या गिबऱ्याचं, पाय दुखायला लागले सगळे, सोडण्याकरता काही आहे काय? ती म्हणते 8 दिवसापासून माझ्या डोक्यानेच नाही, तुमच्या पायाने कुठं लावायचे? काय ते असं तर पायनं घरात म्हणजे बिब्याचं आहे म्हणजे आज बिब्याचं तरी तेलच आणि खोबऱ्याचं तरी तेलच. मग बरं झालं असं त्याचं सुजले सर्वांग तैसे. संत ते कवण, सुंदर दृष्टांतामध्ये आवडायचे. एकदा त्याच्यामध्ये आपण शिरलं म्हणजे कल्पना येतात. तापत्रे तापली गुरु ते दिवशीची, भगवे दे कोणी म्हणती तारा स्वामी, तव ते नेणती उपदेशाची, आनान उपदेशिती ठकले निश्चिती तैसे झाले. संत ते कवण, संत ते कवण. कोणी एक प्राणी प्रवासी पिढीला स्नेहाळू देखीला पिबवा तू, त्याचे स्नेह लाविता अंगी, सुजले सर्वांग तैसे झाले. संत ते कवन, संत ते कवन, हे जाणे खूळ की शिवाय. संत देवाला कळतो किंवा स्वतः संत बनलं म्हणजे संत ओळखला जातो. तुम्हाला संत नाही ओळखला जातो. संताचा सहवास झाला तरी संत ओळखला जाणार नाही. दुर्योधनाच्या सहवासामध्ये धर्मराज नव्हता. भगवान गेले नाही शिष्टाई करण्याकरता, पण
पण हा देव आहे म्हणून त्याला कळलं काय? दुर्योधनाला कळलं काय? अरे बाबा थांबाला माहित नाही माझ्यापेक्षा तुम्हाला महाभारत माहित नाही. संतांच्या सहवासामध्ये रात्रंदिवस राहिलं तरी कळत नाही. काय करतात लोक? धंदा करतात, धंदा. संतांच्या सहवासाचं संताचं म्हणून भांडवल करतात, भांडवल. तुमच्या गावात आणू काय? एका ठिकाणचं दृष्टांत आहे. माझा वेळ संपलेला आहे म्हणून सांगतो मी. हे वडुरेची गोष्ट आहे बा. शेलुगुंच्या जवळ वडूर आहे. रंगराव पाटलाचं मला ते वडूर आहे. 4 दिवसाची गोष्ट आहे. आता हे विधी लोक पुंडलिक महाराजांची गोष्ट आहे. हे इकडच्या महाराजांची मला माहित नाही, पण भांडवल करतात की नाही मला सांगता येत नाही. आमच्या इथे पुंडलिक महाराजांना 500 रुपये घे, 500 घे. आणि तो जबरदस्तीने उचललं 2-4 माणसांनी मोटारीत घातलं तिथं नेलं. टाक 500 रुपये. ते काय भांडवल बनवतात साधू. किती उदाहरण सांगू तुम्हाला. हे हाताखालचे जे लोक असतात चोपडे, संतांच्या हाताखालचे भांडवल बनवतात. किती उदाहरण सांगू तुम्हाला. मराठवाड्याचा एक महाराज आहे, मोटर घेऊन फिरतो, दररोज 1-1 तास कीर्तन करतो आणि त्याचे जे सोड भाई राहते 500 रुपये, तुमच्या 500 रुपये दररोजचे 500, 1000 आणि 2000 रुपये मिळत होतो. आता 2000 सांगू की 3000 सांगू? नाव नाही सांग. असे धंदे लावले सगळे. साधू ओळखायला येतो काय? संतांच्या सहवासामध्ये राहून साधू येतो का ओळखायला? नाहीये. आम्हाला म्हणते आम्हाला कीर्तन देत नाही, आम्ही काय कमी करतो? स्वतंत्र कीर्तन केलं सुद्धा पैसा मिळवला असता. यांच्या सहवासात राहून काय माहिती आम्हाला काय मिळवतो जन्मावरपर्यंत. किती उदाहरण सांगू तुम्हाला, फक्त नाव सांगत नाही. लक्षात आलं नाही म्हणून संत ओळखायला येत नाही. देखील तयाचे कोण आहे ओळखते, उद्धवा जाणते थे आत्मतत्व देते दिसेना. ऐसे प्राप्त पुरुष येथ संसारी नाहीत गा बहुत. खिन्नता अवघ्या जगात एखादा कदाचित देखील. एखादा साधू राहतो का साधूचे लेणार राहते का? साधूची लेणार नाही राहत. राजहंस पक्ष एखादा हे दिसते ते कोण? हे बगळे होत बेटे, हे बगळे होत. बगळ्याची लेणार राहते नदीच्या काठाला. माहित नाही तुम्हाला? बगळे माहित नाही ना? चोच उभे करून राहायचं असेल. घातला की मासा लावला ते तोंडात नाही. हे कोणाचे बगळे होते. हंसाची लेणार राहते काय? हंसों के नहीं पास लालो की नहीं बोरिया. म्हणजे लालाचे बोरे आहेत. बोरी म्हणजे पोते, पोते भरलेले लालाचे आहेत म्हणे. हे लालाचे पोते असते का? लेखा लाला नावाच्या मारवाड्याचे हे चुरमुद्याचे पोते होय. लालाचे पोते असते का? पृथ्वीचं मोल 1 लाख जसं आपण म्हणतो तसे साधू कहीं भी मिलता है क्या? कहो जरा. सिंहों के लेंढे नाही. लेंढार आणि लेंढार कोणाची होय? सिंहों के लेंढे नाही. सिंह ज्याला वनराज म्हणतात एखादं. हे लेंढार दिसते ते कायची होय? कायची होय? अरे कायची होय? डुकरं. डुकराची म्हणतात. सिंहों के लेंढे नहीं, हंसों की नहीं पास, लालो की नहीं बोरिया. साधू न चले जमा. साधूचे कळत असतात काय? साधूचा मेळ असतो काय? तुम्हाला माहित असेल सांगतो 1 मिनिटामध्ये. क्षमा मागतो, आपली वेळ झाला माझा, क्षमा मागतो. ज्या वेळेला मामाना सांगितलं की साधू समाज,
साधू समाजाचे तुम्ही ब्रह्मचारी मामा होते म्हणून सांगितले साधू समाजाचे नेते कोण ब्रह्मचारी पाहिजे मामा तुम्ही व्हा. तरी मोठ्या व्यक्तीला सांगितलं म्हणजे महाराज साधू समाज नसतो, सज्जनाचा म्हणा साधूचा समाज नसतो, साधू एखादा असतो. हे पंढरपूरची गोष्ट आहे तुम्हाला माहित असेल ना, आपल्या लोकांना तरी माहिती आहे आणि ते त्याचे झाले नाही. म्हणजे तुम्ही सरकारचे नोकर आहात, तुम्हाला सरकारचा पगार मिळतो ते नाही. लगेच मला वाटते 8-15 दिवसामध्ये पेपरमध्ये लिहून आलं यांना इतका इतका पगार आहे सरकारकडून, असं जास्त सांगत नाही. यापेक्षा काम करणं नुसतं लोक आपण त्यांना साधू साधू म्हणतो. दुसरं सांगू तुम्हाला उदाहरण, फक्त नाव गाव सांगत नाही, सांगतो जरा 1 मिनिट वेळ झाला तरी काही हरकत नाही, सांगतो तुम्हाला माहिती असावं. ज्या वेळेला नागपूरला तुकारामच्या पिढी ज्या वेळेला तिकडे तिकडे माहिती तू होता काय त्याला नागपूरला का तो जन्मच नव्हता होता काय. ज्या वेळेला शंकरच्या पिढी त्याचे जे ते चित्र काढलेले कुठेही पडतात म्हणून ही बंद झाली पाहिजे. तुकारामच्या पिढी तुमसरवाला आहे का माहित तुम्हाला, तुमसरवाला बिडीवर त्याची बिडी काढली त्याने तुकारामच्या पिढी. जिकडे तिकडे आंदोलन झालं तर तुम्ही त्यांची तुम्हालाही माहिती आहे, काही लपून थोडी गोष्ट आहे, तुम्हाला इथं माहिती जिकडे तिकडे बंद झालीच पाहिजे. आणि हा कोणी कोणी होणार बंद होणार. हो देखेंगे हम बोले दोस्तों 9,000 रुपये खाल्ले स्वस्ताईच्या कालामध्ये, 9,000 रुपये काढले बंद करतो म्हणून, बंद तर केलीच नाही पण खाल्ले. ते पुढे तो कारखाना चाललाच नाही, बंद केली म्हणून तुम्हाला सांगतो. साधू म्हणजे काय रस्त्यावर पडलाय काय तुम्हाला ओळख काय ते काय साधू. अरे लाख रुपये टाकले साधूच्या समोर तरी खोटा बोलणार नाही, अशी साधूची जात आहे. तुम्हाला माहित असेल नसेल म्हणून सहज सांगितलं तुमच्या पुढे. त्या गोष्टी त्या अनुभवाच्या गोष्टी आहेत म्हणून साधू या रस्त्यात मिळत नाही. आणि जर आपल्याला मिळाले तर त्यांच्या बोलण्याचा परिणाम निमिषाद संत संगती वास वैकुंठी कल्पांती मोक्षपदे येथे ती विश्रांती बापूल. म्हणून तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आमाशी. देवा आम्हाला गर्भवासी पण आम्हाला हे नको, स्वतंत्र विषय आहे. म्हणून गुणगायीन आवडी. देवा मी आवडीने तुझे गुण गायन करत माझे कीर्तन संपलं. आज शेवटचा दिवस आहे. वामनराव लवकर पुढे पुन्हा कीर्तन आहे, काही सूचना द्यायची आहे काय म्हणजे थांबतील तरी पण लवकर द्या. यांचं उद्याचं लोक उठून जातील. त्यावेळेला मोठा उत्सव होता बा. किती पोते होते मला माहित नाही, पण स्वयंपाक ज्या वेळेला करायचा त्यावेळेला मामाला म्हटलं मामा ह्या बाया म्हणते आम्हाला दर्शन घेऊ द्या. बुवाचं दर्शन घेतलं म्हणजे आम्ही स्वयंपाक करू पोया. मामा म्हणजे बरं राहिले मामा उभे. जो या बाईनं दर्शन सुरू केलं आणि जो पोळ्याले भिडल्या भाव जेवलं सगळं. तसं पाहता तुम्ही मी 5 मिनिटं उभं राहील. वाटलं तर तुम्हाला काही वाटते थोडं ते गाव पुस्तक आहे पण कदाचित वा मी दर्शन घेतो. दर्शन घ्या पण खरी निवडा जीव घाला. हे विनंती आहे मावल्या पाहावं ज्ञानची म्या नाही. अरे कीर्तन आहे सगळं आहे पण जेवायलाच नाही भेटलं उद्या तर कसं कीर्तन आहे. मी काही करत नाही जा. आता मी पायी किती बसते नाही दिसेना खडे निवडले म्हणा त्यात टाकू बसा. दुसरं की आपल्या या विदर्भातले
मोठी एक मृदंग वाजवणारे जगन्नाथ बुवा हे वारले. इतक्यामध्ये जसे आपले माधवबुवा होते ना, ज्याप्रमाणे माधव महाराज तुमच्या ओळखीचे, तसे ते जरी तुमच्या ओळखी नसले आपल्या इथे एकदा आले होते. माझे 2 वर्षापूर्वी काहीतरी आले होते. मागच्या वर्षी या सप्ताहामध्ये उत्सवाला पत्र पाठवलं, पण ते होते गोव्याला. आता इतक्यातच वारले ते. आता तुम्ही चाल म्हण, 2 मिनिटं ऐकूनच घ्या तुम्ही.